चला तर मग आज आपण ना अशा खुसखुशीत मस्त खमंग चकल्या बनवू। आमचं दुपारचं जेवण सर्वांचं आवरलेलं होतं, वाजले होते 2:30। आता बाहेर येऊन पाहते तर बघा पावसासारखं म्हणजे आभाळ पण भरून आलेले होते, ढग वाटत होतं पाऊस पडेल आणि भीती पण वाटत होती, कारण आम्हाला चकल्या ह्या चुलीवर तळायच्या होत्या। म्हणून आईने म्हटलं की धने जिरे आणि थोडासा ओवा टाकून असं दळून काढ मिक्सरमधून। मी ते दळून काढलं आणि ह्या चकल्या एक परातीमध्ये 2 किलो चकल्याचं पीठ आम्ही एकदमच घेतलेलं आहे। त्यामध्ये भरपूर धने जिरे पूडचा मसाला टाकू, मीठ चवीनुसार आणि लाल तिखटही चवीनुसार टाकायचं, ज्याला म्हणजे प्रमाण जेवढं लागेल तेवढं। सर्व नातवंड असं आजीच्या भोवती बसलेली होते, कारण आजी आज सर्वांसाठी स्पेशल असे चकल्या बनवणार होते आणि त्यामध्ये भरपूर तीळ टाकायचे। तिळाने मस्त असे छान खमंग पण लागतात आणि तीळही चकल्यांमध्ये म्हणजे सुंदर दिसतात चकल्या दिसायला पण। शेवटी असं लाल तिखट टाकून घ्यायचं भरपूर, तिखटालाही कलर असेल ना तर चकल्यांना कलर खूप छान येतो। नातवंड पण अशी कितीतरी आतुरतेने वाट पाहत होते, त्यांचंही काही ना काही चालूच होतं बडबड करणं। थोडीशी हळद पण टाकून घ्यायची त्यामध्ये। हे सर्व मिश्रण आता हाताने मस्त एक मिक्स करून घ्यायचं असं, म्हणजे सर्व पिठाला आपला मसाला जो आपण टाकलेला होता तो व्यवस्थित लागून घेईल। आता मी गॅसवर एका मोठं पातेलं घेते आणि त्याच्यात पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मग पाणी ओतून घ्यायचं। हे 2 किलो पिठाला 2 लिटर पाणी आपल्याला लागणार आहे। त्याप्रमाणे आपण 2 लिटर पाणी टाकून घेऊ आणि ते पाणी छान मस्त उकळवून घ्यायचं। मला आई परत म्हटलं की बाहेर जाऊन बघ पाऊस आला की नाही, मग कारण की आम्हाला चूल पेटवायची होती ना, म्हणून मग मी बाहेर परत आले। परत तसंच वातावरण होतं, पण तरीही मन आणि हे करून चूल पेटवायचं ठरवलं। मुलं अशी टीव्हीत मग्न होती, ते बघत होती। इकडे चुलीचं सर्व मी साहित्य जळण वगैरे आणून ठेवलं। आता चूल मांडून चूल पेटवायची आहे। ही चूल आमची हवेशीरच आहे, म्हणजे इथे काही गरम होणार नाही। पाण्यालाही उकळी आली होती, एका मोठ्या त्या पाण्याला उकळी आलेलं पातेलं खाली गॅसवरून खाली ठेवायचं आणि त्यामध्ये हे सर्व जे मिश्रण आपण पिठाचं मिश्रण त्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं सर्व। एकाने हलवायचं आणि एकाने ओतायचं, म्हणजे ते पटापटा सर्व पीठ ओलं होऊन जाईल। व्यवस्थित असं छान ओलं करून घ्यायचं पीठ। म्हणजे हे 2 लिटर पीठ आणि 2 लिटर पाणी आणि 2 किलो पीठ बरोबर एकदम, म्हणजे ते परफेक्ट असं मिश्रण हे झालेलं होतं। त्याला व्यवस्थित असं आपण खालून वरून मिक्स करून घ्यायचं छान। ते पीठ म्हणजे ओलं होईल आणि त्याला थोडंसं 5-10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं असं, म्हणजे 5-10 मिनिट ठेवल्यानंतर ते पीठ वाफवून जाईल आणि छान होईल। तोपर्यंत इकडं आई परत मुलांसाठी शेव बनवण्यासाठी बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून असं पीठ मळून घेत होत्या। चूलही पेटलेली होती। पीठ असं मस्त पीठ बघा किती छान शेवाचं तयार आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। असं पीठ जर मळलं ना चिकट मस्त, तर शेव एकदम कुरकुरीत होतात। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं। चूलही आमची पेटलेली होती, भीती पण वाटत होती की कुठून तरी पाऊस येईल आणि सर्व पचका होईल आमचं असं वाटत होतं। भीतच आम्ही सर्व केलं बाहेर चुलीवर, कारण म्हणजे पटापटा हे तळण्याचं काम चुलीवर केलं ना की पटापटा तळलं पण जातं आणि व्यवस्थित छान बाहेर बसून करता येतं। गरमी पण होत होती आतमध्ये, म्हणून असं कडक तेल तापलेलं होतं। मग आई आता त्याच्यामध्ये शेव टाकून घेतात। हे शेव मस्त असं कडकडीत तेलामध्ये तळल्यानंतर खरंच छान शेव पण मस्त कुरकुरीत होतात। नातवंड वाटच बघत होती कधी शेव होईल आणि कधी आम्हाला खायला भेटेल म्हणून। मग त्यांचं चालू होतं काम करणं, आम्ही पण दोघी मदत करत होतो आईला शेव बनवण्यासाठी। असा मस्त शेवाचा वेडा तयार आहे। असं छान मस्त शेवालाही कलर आला होता, पिवळा मस्त। आता ही प्लेटात काढून ती नातवंडांसाठी देणार आहेत गरम गरम, म्हणजे ते खात बसतील आणि आम्हालाही पुढचं काम करायला सोपं जाईल। असं एका परातीमध्ये मी थोडंसं चकलीचं पीठ काढून घेतलं आहे आणि तळ हाताने असं रगडून मळायचं, म्हणजे ते पीठ एकदम मऊ असं म्हणजे प्लेन झालं पाहिजे, त्याला असे रेषा पडलं नाही पाहिजे। असं चिकट मस्त पीठ चकलीचं मळून घ्यायचं आणि ते साच्यामध्ये भरून त्याच्या छान मस्त चकल्या काढून घेऊ। इकडं तेलही गरम होत होतं। आई आणि आमच्या ताई असं म्हणजे 3 जण मिळून हे काम करत होतो।
चकल्या भरपूर प्रमाणात बनवायच्या होते म्हणून एकाला दोघं मस्त गप्पा मारत आम्ही हे काम करत होतो. अशा छान भरपूर आम्ही चकल्या काढून घेतल्या. तेलही मस्त कडकडीत गरम झालेलं होतं. त्यामध्ये आई आता ह्या चकल्या तळून घेत होत्या. चकल्या अशा व्यवस्थित तळायच्या, वेळ देऊन छान. म्हणजे बघा कलर एकदम चेंज झाला पाहिजे चकलीचा. असं गरम गरम तेलामध्ये आई चकल्या तळत होत्या. म्हणजे चुलीवर तळल्यानंतर छान म्हणजे पटापट होतात. गॅसवर खूप वेळ लागतो चकली तळण्यासाठी, पण गॅसवरही तळू शकतो पण खूप वेळ लागतो. वेळ देऊनच चकल्या तळायच्या, गॅसवर पण आणि चुलीवर पण. वेळ देऊन जर चकल्या तळल्या तरच चकल्या व्यवस्थित म्हणजे कुरकुरीत आणि असं खुसखुशीत होतात आणि जास्त दिवस पण टिकतात. लगेच असं नम पडत नाहीत. बघा किती छान कलर आलेला आहे. आणि मुलांसाठी पण तितक्यात लाईट गेलीच आमची. भीती वाटत होती पण आमचं सर्व काम आवरलेलं होतं. हे परत मी सर्व मुलांसाठी असे चकल्या आणि शेव आणि चिवडा असं हे सर्व एका ताटामध्ये काढून त्यांना देणार होते खायला. ते टी व्ही पाहत बसले होते. त्यांची काय आता मस्त सुट्टी मज्जा चालू आहे मुलांची. त्यांचं काहीतरी बोलणं चालूच असतं मुलांचं. म्हटलं चला थोडा वेळ जाऊन टेरेसवर मस्त संध्याकाळचं छान वातावरण पाहत. चकलीची आजची रेसिपी आवडला असेल तर लाईक नक्की करा. धन्यवाद. बाय.